शेवगा म्हणजेच मोरिंगा खाण्याचे बरेच फायदे आहे। यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात। यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, सोबतच पचनक्रिया सुद्धा सुधारते। म्हणून आवर्जून आपल्याला आठवड्यातून 2 ते 3 वेळा मोरिंगा म्हणजे शेवगा खाल्ल्याच गेला पाहिजे, ज्याची पानं, फुलं, त्यानंतर साल सुद्धा उकळून पिली ना तरी सुद्धा खूप फायदेशीर राहते। तर अशाच या बहुगुणी शेवग्याचं आज आपण बनवणार आहोत सूप। एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि ॲडिशनल त्यामध्ये आपण आयरनने भरपूर असलेला पालक सुद्धा वापरणार आहोत। तर हॅलो, हाय, नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हे सूप बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे जवळपास 1 इंचभर अद्रक, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या आणि 1 दालचिनीचा तुकडा, भरपूर अशी कोथिंबीर कापून घ्यायची, 1 मोठ्या आकाराचा कांदा सुद्धा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवगा, तो सुद्धा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापायचा आणि जवळपास 1 मूठभर आयरनने भरपूर असा पालक सुद्धा आपल्याला या सूपमध्ये घालायचा आहे। चवमध्ये अजिबात फरक पडत नाहीये, त्या उलट हे सूप आणखीच गुणकारी बनतं। पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसामध्ये 1 बाउल जर हे सूप पिलं ना, खरंच सांगते फुल एनर्जेटिक वाटतं, थकवा निघून जातो आणि सर्वात महत्त्वाचं हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी लाभदायी ठरतं। तर काय करायचं, आता हे सर्व साहित्य कुकरमध्ये घालायचं, 1 ग्लास पाणी घालायचं आणि कुकरला याच्या आपल्याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्या झाल्या त्यानंतर कुकर ओपन करायचा, थंड होऊ द्यायचं, दालचिनी काढून बाजूला ठेवायची आणि जे सर्व भाज्या थंड झाल्या की मिक्सर जारमध्ये घालायच्या, गरजेनुसार पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। वाटल्यानंतर त्याच कुकरमध्ये चाळणी ठेवायची आणि हे सर्व जो गर आहे आपल्याला चांगला असा चाळून घ्यायचा आहे, म्हणजेच गाळून घ्यायचा आहे। याचा आपल्या शेंगाचा जो चोथा आहे तो पूर्णपणे असा बाजूला काढायचा, थोडं थोडं पाणी घालून सर्व गर काढून घ्यायचा। आता तुम्ही इथे बघू शकता प्युअर आपल्याला एकदम ओरिजिनल असं सूप इथे मिळालेलं आहे। यामध्ये कसलंही कॉर्नफ्लोअर नाही किंवा थिकनेससाठी आपल्याला दुसरा कोणताही पदार्थ वापरायचं काम नाही। त्यानंतर त्यामध्ये आपण घालूया काळी मिरी पावडर, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची, नाही तर गूळ घातला तरीसुद्धा चालते। त्यानंतर अर्धी वाटी आवडत असेल ना तर फ्रेश ताजी अशी दुधावरची मलाई घालायची। तुमचं सूप आणखीच क्रीमी बनते आणि हेल्दीसुद्धा बनते। आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। अशा पद्धतीने छान मिक्स झालं की चव अधिक बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे 1 लिंबाचा रस घालायचा आहे। अशा पद्धतीने गॅस बंद करायचा। तयार झालं तुमचं एकदम गरमागरम असं हेल्दी, टेस्टी, आरोग्यदायी शेवगा पालकचं सूप। सुपर फूड असलेलं असं हा शेवग्याचं सूप या पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही बनवायला मुळीच विसरू नका। नक्कीच तुम्हाला मी बनवलेलं आजचं हे शेवग्याचं सूप किंवा शेवगा पालक सूप जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।